हे बघा, आता ओबीसीचं जे काही नुकसान व्हायचं ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळं ओबीसीला कुणीही कसली धमकी घालण्याचं कारण नाही. ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते आता संपुष्टात आलेलं आहे, कुणी काही जरी म्हटलं तरी. आणि त्यामुळं आता ओबीसी संघर्षाच्या मानसिकतेत आहे, ओबीसीचा DNA संघर्षाचा आहे आणि त्यामुळं जी येईल ती परिस्थिती, त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता, ताकद आता सगळ्या लोकांच्यामध्ये आहे. आणि लोकांना आता नेमकी काय परिस्थिती आहे हे गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना कळालेले आहे. त्यामुळे कोणाला काय चॅलेंज करायचं ते त्यांना करू द्या. आम्ही सक्षमपणे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.